ताई का आम्ही काल कोर्टात गेलेलो. त्यांची तारीख होती सुधाकर घारे, भरत भगत यांची. ते अटकपूर्व बेल मारत होते. तर त्यांचा रोल आता एसपी मॅडमनी सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा. तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला, अजून त्यांचा हात नाही याच्यात. त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा. त्याच्यात त्यांचा हात आहे हे मी 100% सांगू शकतो. असे 10 कॉल भरत भगत यांचे 26 तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना. असे 10 कॉल गेलेत आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकर भरत भगत यांचे. भरत भगत हे त्यांचा हात 100% आहे. अजून त्यांचा तपास कधी होईल? एसपी मॅडम काय करताय त्याच्यात? आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली, त्या येऊन आम्हाला मारतील. माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काही लोक. रवी देवकर यांच्यासोबत ते 4ही घरं गायब केलेली आहेत त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत. आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या. अजून माझ्या पप्पांना न्याय का नाही भेटला? सगळे आरोपी अर्धे आरोपी फरार आहेत, अजून ते मोकाट फिरतायत. न्याय कधी भेटेल? आज 12 दिवस झाले. माझ्या पप्पांच्या आरोपांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. एवढं निर्गुणपणे मारले त्यांना. उपमुख्यमंत्री साहेब वगैरे इथं आले होते, काय सांगितलं होतं आणि तशा पद्धतीनं कारवाई पुढे गेली का? काय समाधानी आहात ते का तुम्ही? म्हणाले आपण लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून, पण अजून काहीच नाही झालेलं आहे. एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही शकत काय? तुम्ही येता येईल असं काय?